स्वामी समर्थ अध्याय 10. अक्कलकोटच्या मठात एक संध्याकाळ विशेषच सुंदर होती. आकाशात ढग, मंद वारा आणि परिसरात शांततेचं एक विलक्षण गूढ वातावरण. स्वामी नेहमीप्रमाणे भक्तांसोबत बसलेले होते. त्यावेळी अचानक एक तरुण स्त्री, अंगावर धूळ, चेहऱ्यावर भीती आणि मनात असह्य वेदना घेऊन धावतच मठात आली. ती स्वामींच्या चरणी पडली आणि रडत म्हणाली, स्वामी, माझं लग्न ठरलंय, पण मला त्याच्यात आनंद दिसत नाही. मन घाबरतंय, काहीतरी चुकतंय असं वाटतंय. पण घरच्यांना सांगितलं तर ते म्हणतात की मी हट्टी आहे. काय करू स्वामी? माझं मन का इतकं अस्वस्थ आहे? स्वामी काही क्षण तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत राहिले. त्यांच्या दृष्टीला जणू तिच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येत होता. स्वामी शांत आवाजात म्हणाले, निर्णय नेहमी दोन असतात, एक जो डोकं सांगतं आणि एक जो मन सांगतं. ती स्त्री रडतच म्हणाली, स्वामी, माझं मन जोरात ओरडतंय, पण मला समजत नाही की हा भीतीचा आवाज आहे की सत्याचा. स्वामींनी एक छोटा दगड उचलून तिच्या हातावर ठेवला आणि म्हणाले,